हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप खरं स्वागत आहे. व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे. तर वार वगैरे तर माझ्या पण लक्षात नाही, पण मस्त असं मेनू केलं होता. भरपूर अशा दिवसांनी खूप दिवसांनी केली होती अख्खी मसूरची आमटी. तर अख्खी मसूरची आमटी केली होती, कोबीची भाजी केली होती, भात चपात्या असा मेनू केला होता. आणि आता आज व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला काल मी शॉर्टमध्ये डोश्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि वेनिला कस्टर्ड बनवलं होतं फ्रूटचं, त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर इथे थोडक्यात मी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याच दिवशी दुपारी बनवलं होतं आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ वेगळा आलेला आहे तुम्हाला कालच. हा व्हिडिओ आज येणार आहे, म्हणजेच आज आहे रविवार आहे, सॉरी सोमवार आहे हाच. आणि बनवलं होतं मला असं वाटतं शनिवारी काहीतरी, शनिवारी व्हिडिओ शूट केला होता. हा शनिवारचा असावा. तर तो व्हिडिओ पहिला अपलोड केला मी. नंतर मग हा संध्याकाळचा व्हिडिओ आज अपलोड करत आहे, म्हणजेच आज सोमवारी. आणि आज घर वगैरे धुवून काढायचं आहे, थोडासा बिछाना धुवायचा आहे, चटई आणि रूम वगैरे पण धुवायचा आहे. तुम्ही म्हणता तर आत्ता साफसफाई केली होती किंवा आत्ता काळामध्येच. तर साफसफाई करायची आहे, रूम वगैरे धुवायचा आहे. तर अध्याय लावायचा आहे, नवनाथ अध्याय लावायचा आहे. तर लावायचं होतं अगोदरच, पण काही अडचणीमुळे त्यांनी उद्या लावणार आहेत. मला असं वाटतं उद्या किंवा परवा लावतील. 1-2 दिवस आहे अजून, कारण की आता देव वगैरे पण आणलेले आहेत गावावरून सर्व. परवा जाऊन ते घेऊन आले. रविवारी गेले होते, रविवारी जाऊन देव वगैरे घेऊन आले गावावरून. कारण की ते देव आम्ही मोठे असल्यामुळं जे गावचे देव असतात ते आपल्याकडे मोठ्यांकडे येत असतात. त्याच्यामुळं ना देव वगैरे ते घेऊन आले मंदिरामध्ये. म्हणून आम्ही ताक वगैरे काही बनवले नव्हते, कारण की गावचे जे देव होते ते आमच्याकडेच येणार होते. त्याच्यामुळं ना ताक वगैरे नवीन बनवलं नव्हतं. मला बनवायचे होते पण नाही बनवले. म्हणले तेच आणणार आहे, मग कशाला उगाच. मग ते आता घेऊन आलेले आहेत. तर अजून काही स्थापना वगैरे केलेली नाही आहे. तर ब्राह्मण गुरुजींना विचारूनच स्थापना वगैरे काय कसं कधी ते मला पण माहिती नाही. तर त्यावेळेस करणार आहे. तर तुम्हाला नक्की मी व्हिडिओ जमन तसं थोडासा शूट करेन सॉरी ताईंना. आणि हे व्हिडिओ जमून तसा शूट करेन. तर बघू आता अध्याय कधी लावायचं आहे, उद्या किंवा परवा. म्हणजे गुरुजी असे बोलतील तसंच विचारून ते हे करतील. आणि मग त्यावेळेसच मंदिरामध्ये देवस्थापना वगैरे सर्व होईल. छोटा छोटा व्हिडिओ शूट करेन जमन तसं. जमलं तर करेन, नाही जमलं तर नाही पण करणार ताईंना. कारण कशी ना खूपच गडबड असते आणि मग एवढं व्हिडिओ शूट करणं पण प्रत्येक वेळेस लक्षात राहणं किंवा जमणं असं होत नाही. तर हे बघू शकता, हे डोसे दिसत असेल तर दुपारी डोश्याचा व्हिडिओसुद्धा मी शूट केला होता, शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. त्यातले 4 डोसे राहिले होते, ते डोसे आणि चटणी होती फ्रीजमध्ये. हे संध्याकाळचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलेलं आहे थोडंसं व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ ताईंना आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला जे व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. तर जास्त मोठे वगैरे व्हिडिओ बनवत नाही, कारण जेवढे मोठे बनवून तेवढे मोठे मग नंतर एडिटिंग करायला खूप भारी जातं, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये एडिटिंग वगैरे करण्यामध्ये. त्यामुळे ना छोटेच व्हिडिओ शूट करते. जेव्हा काय गरजेचे असेल, खरंच मोठा व्हिडिओ बनवायचा आहे, काही महत्त्वाचं आहे, तर मी नक्कीच बनवते मोठा व्हिडिओ. पूजेचा असो किंवा काही माहितीचा असो किंवा काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा असो, तर नक्कीच मी व्हिडिओ मोठा करण्याचा प्रयत्न करते. आता हे रेसिपीचं आपल्या रोजचं रोज, त्याच्यामुळं मी छोटाच व्हिडिओ शूट करते की आज तुम्हाला आजचे अपडेट की आज काय कसं बनवलं किंवा काय थोड्याशा गप्पा, अशाप्रमाणे. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि छान छान अशा कमेंट करा. आणि मस्त असे बाजारामध्ये आता आलेले आहेत.